तर नमस्कार मंडळी, चला रायगडला. सकाळचं वातावरण कसं असतं तुम्हाला माहिती आहे. पृथ्वीवरचा स्वर्ग बघायचा म्हटल्यावर कोणाला नाही म्हणणार आहे. काही स्वर्ग बघायला जायलाच लागते. तर आम्ही बघा महाबळेश्वर मार्गे जायचं ठरवलं. आता तुम्हाला तर माहितीच आहे महाबळेश्वरचं वातावरण. सूर्यदेवांना नमस्कार करून निघालोच बघा. महाबळेश्वरात पोहोचलो. महाबळेश्वरातलं वातावरण बघा, धुकं बघा कसले घाण पडले. पुढे कुणी आलं तर डायरेक्ट अंगावरच येणार बघा. हळू 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 त्यातनं निघालो पुढं. काय पण म्हणा, पण पावसाळ्यात घाटात हिंडायची मजा वेगळी आहे. धबधबा कसा आहे, जकास आहे का नाही. शेवटी आम्ही महालच्या नसत्यानं निघालो पुढं. शेवटी आम्ही रायगडावर पोहोचलो. रायगडाच्या पायथ्याशी खालूनच बघितला रायगड. खालूनच एवढा भारी दिसत होता ना, मग केली चालायला सुरुवात. ही बघा दोन खोंड कसे वैतागले ते चालून चालून. नंतर चालत चालत पुढे गेलो. मग ती फोटो बिटो जरा काढलं ते. शेवटी एकदाचा गडावर पोहोचलो चालत चालत. ही बघा रायगडाचा महादरवाजा. काय महाराजांनी डोकं लावून बांधलेला आहे. गेल्यावर हाताला बघा किती भारी. नंतर ह्या दरवाजामधून आत गेल्यावर आपल्या राजांचं मंदिर बघायला भेटतं आपल्याला. मंदिरापाशी गर्दी तर होती, पण आनंद मात्र वेगळाच राहिला होता राव. नंतर राजांचं दर्शन घेऊन आम्ही रायगड फिरायला सुरुवात केली. बघू शकता तुम्ही रायगडावर वातावरण किती भारी आहे. मग महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि निघालो तिथून पुढं. मग टकमक टॉकवर पोहोचलो बघा. तिथे गेल्यावर वातावरण एकदम खतरनाक होतं बघा. बघू शकता तुम्ही त्याचा व्ह्यू कसला भारी आहे. तिथून निघू वाटत नव्हतं एकतर, पण काय करणार नाही का, घराकडे पण जायचं होतं ना. येता माकडाला कोणीतरी बिस्किट ठेवलं होतं बघा. सरकारनं उचललं आणि ते अंकुरला खायला घातलं बघा. तेवढ्यात आमचा मोबाईल झाला स्विच ऑफ. काय करणार, चार्जिंग तिकीट नाही एवढा. आता भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन.